नमस्कार, मी डॉक्टर रुपाली शेटे शिर्के अंडर हेल्थ अवेअरनेस अँड प्रमोशन सेल स्टाफ क्लिनिक ह्या आपल्या डायबिटीज एज्युकेशन सिरीजच्या 7व्या टप्प्यावर 7 सेशनमध्ये आज तुम्हाला डायबिटीजबद्दल आणखी काही माहिती सांगणार आहे। आज आपण बघणार आहोत डायबिटीज ट्रीटमेंटबद्दल। आता डायबिटीज ट्रीटमेंटमध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स तर आहेच, जसं की डाएट, एक्सरसाइज आणि इतर काही गोष्टी, पण त्या आपण पुढच्या सेशन्समध्ये बघणार आहोत। आज आपण बघणार आहोत डायबिटीज मेडिसिन्स बद्दल। ठीक आहे, पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की टाईप 1 डायबिटीज म्हणजे नक्की काय, की ज्याच्यामध्ये इन्सुलिन बनत नाही, तर त्यांच्यासाठी काय ट्रीटमेंट असणार आहे। बाहेरून इन्सुलिन घेणे, तर ते कसं, इन्सुलिन सिरिंजनी, इन्सुलिन पेननी किंवा इन्सुलिन पंपनी। ठीक आहे, हे लक्षात असू द्या की टाईप 1 डायबिटीज हे इन्सुलिन डिपेंडेंट असतात। काही लोक तुम्हाला म्हणतील की आम्ही तुमचं इन्सुलिन बंद करू, हे करू, ते करू, अशा भूलथापांना बळी पडू नका। टाईप 1 डायबिटीज इज कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन इन्सुलिन। ठीक आहे, ओके। आता आपण बघूया टाईप 2 डायबिटीज बद्दल। टाईप 2 डायबिटीजमध्ये बरेचशे मेडिसिन्स आहेत, ओरल अँटी डायबिटिक मेडिसिन्स। ठीक आहे, तर त्याच्या अंडर बरेचसे क्लासेस आहेत आणि त्या क्लासेसच्या अंडर बरेचसे मेडिसिन्स आहेत। तर ते आपण बघूया कुठले कुठले, जसं की बायक्वानाइड्स, त्याच्या अंडर आहे मेटफॉर्मिन, सल्फोनिल युरियाज, त्याच्या अंडर आहे ग्लिक्लाझाइड, ग्लिमिपायराइड, मग आहे DPP-4 इनिबिटर्स, ज्याच्या अंडर आहे सिटाग्लिप्टिन, विल्डाग्लिप्टिन, मग त्याच्यानंतर SGLT2 इनिबिटर्स, त्याच्या अंडर आहेत कॅनाग्लिफ्लॉझिन, एम्पाग्लिफ्लॉझिन, डॅपाग्लिफ्लॉझिन, GLP-1 रिसेप्टर एगॉनिस्ट, ज्याच्या अंडर आहे सीमाग्लुटाइड, लिराग्लुटाइड। ठीक आहे, आणि अजून पण काही मेडिसिन्स आहेत, जसे की अकार्बोज, वोग्लिबोज। ठीक आहे, असे बरेच क्लासेस आहेत आणि त्याच्या अंडर बरेचशा मेडिसिन्स आहेत। हे आता मी तुम्हाला नेमक्याच सांगितलेल्या आहेत, पण ह्या मेडिसिन्स जे आहेत हे ऍक्ट कसे करतात, तर हे काही मेडिसिन्स तुमच्या इन्सुलिन रेझिस्टन्सला कमी करतात आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात। म्हणजे त्यांनी काय होणार आहे की जे तुमचे सेल्स, जे पेशी रेझिस्टंट झाले होते इन्सुलिनच्या प्रती, ते सेन्सिटिव्ह होतात आणि जे तुमची साखर रक्तात वाढत चाललेली आहे ती त्या साखरेला पेशींपर्यंत पोचवतात। पेशी ते सेन्सिटिव्ह असल्यामुळे ते घेतात त्यांच्या सेल्समध्ये आणि त्याचं निर्माण मग एनर्जीमध्ये होतं। तर काही मेडिसिन्स कसे ऍक्ट करतात, तर ते स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करतात टू सिक्रीट, टू प्रोड्यूस इन्सुलिन। ठीक आहे, मग ज्याच्यामुळे आपली शुगर्स कंट्रोलमध्ये राहते। काही मेडिसिन्स कसे ऍक्ट करतात, तर आपण जे पण खातो पितो त्याच्यानुसार इन्सुलिन प्रोडक्शन होतं। ठीक आहे, त्याच्यानुसार इन्सुलिन हे पॅनक्रियाज बनवतं, हे असे आहे। काही मेडिसिन्स कसे ऍक्ट करतात, तर आपण जे पण खातो पितोय, डायजेशन होतंय, ॲब्झॉर्प्शन होतंय, साखर वाढायला सुरुवात होतीये, एक्सेस शुगर ही लघवी वाटे बाहेर पडते। तर म्हणूनच ह्या पेशंटनी, हे डॉक्टर्स तुम्हाला सांगतीलच की ह्या पेशंट्सनी भरपूर पाणी पिणे आणि पर्सनल हायजीन ठेवणे अतिशय इम्पॉर्टंट आहे। कारण जर लघवी वाटे बाहेर पडतीये साखर, तर तुम्हाला तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात। म्हणून काय इम्पॉर्टंट आहे की तिथे पर्सनल हायजीन खूप गरजेचं आहे आणि तुम्ही भरपूर पाणी पिणं अतिशय गरजेचं आहे। ठीक आहे, हे डॉक्टर्स तुम्हाला सांगतीलच, ते जेव्हा ते ड्रग्स प्रिस्क्राईब करतील, मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतील, ते तुम्हाला सांगतीलच। ठीक आहे, तर काही मेडिसिन्स कसे ऍक्ट करतात, तर काही मेडिसिन्स असे ऍक्ट करतात की ते तुमच्या इन्सुलिन प्रोडक्शनला पण मदत करतात, ते तुमची भूक पण कमी करतात, ॲपेटाईट कमी करतात आणि तुम्हाला वजन कमी करण्यातही मदत करतात। असे बरेचसे क्लासेस आहेत, बरेचसे त्याच्या अंडर बरेचसे मेडिसिन्स आहेत, हे मी आता तुम्हाला नेमकेच सांगितलेले आहेत।
काही मेडिसिन्स तर असे देखील आहेत जे तुमच्या शुगर लेवलला तर कंट्रोलमध्ये ठेवणार, परंतु तुमच्या हार्ट प्रोटेक्शनसाठी पण मदत करतात, तुमच्या किडनी प्रोटेक्शनसाठी पण मदत करतात. मग हे पेशंट टू पेशंट डिपेंड असतं, केस टू केस डिपेंड असतं की कुठल्या पेशंटला कुठली मेडिसिन द्यावी. आता एखादा हार्टचा पेशंट पण आहे ज्याला शुगर पण आहे, किंवा एखादा किडनीचा पेशंट आहे ज्याला शुगर पण आहे, ठीक आहे. तर ते डॉक्टर्स अशी मेडिसिन सिलेक्ट करतात त्या क्लासेसमधून की जी तुमच्या शुगर लेवलसाठी शुगर पण कंट्रोलमध्ये ठेवेल आणि तुमच्या किडनी प्रोटेक्शन आणि हार्ट प्रोटेक्शनला देखील मदत करेल, ठीक आहे. पण हे केस टू केस डिपेंड असतं, हे पेशंट टू पेशंट डिपेंड असतं. हे तुमचे क्रिएटिनिन लेवल्स, हे तुमचं शुगर लेवल्स, हे तुमचं HbA1c, ह्या सगळ्यावर डिपेंड असतं, केसवर डिपेंड असतं, पेशंटवर डिपेंड असतं, त्याला काय कॉम्प्लिकेशन्स आहेत नाही आहेत ह्याच्यावर डिपेंड असतं की कुठली मेडिसिन सिलेक्ट करावी. हे डॉक्टर्स बरोबर योग्य ती मेडिसिन सिलेक्ट करतात, ठीक आहे. तर आता काय होतं टाईप 2 डायबिटीजमध्ये की दरवर्षी त्यांचं जे इन्सुलिन बनण्याचं जे प्रमाण आहे हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि मग नंतर काय होतं की काही वर्षांनंतर की इन्सुलिन जे गोळ्या आहेत ते ॲक्ट करत नाही व्यवस्थित आणि त्याच्यामुळे शुगर्स कंट्रोलमध्ये येत नाही. तर मग अशा वेळी त्यांना काय करावं लागतं, ते इन्सुलिन घ्यावं लागतं, ठीक आहे. तर इन्सुलिन इज ऑल्सो अ व्हेरी गुड मेडिसिन फॉर डायबिटीज, ठीक आहे. बरेचसे लोक इन्सुलिनला घाबरतात, पण मी म्हणेल की इन्सुलिन इज वन ऑफ द बेस्ट मेडिसिन, ठीक आहे. जर तुमचे डॉक्टर्स तुम्हाला इन्सुलिन सांगत आहेत की बाबा इन्सुलिन आता सुरू करावं लागेल, तर घाबरू नका, त्यांच्याकडनं जाणून घ्या की इन्सुलिन कमी झाली तर काय करावं, वाढली तर काय करावं आणि काय काळजी घ्यावी इन्सुलिनवर असताना, हे सगळं जाणून घ्या. पण घाबरू नका इन्सुलिनला. इन्सुलिनवर डिटेल सेशन मी पुढच्या वेळेस घेणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे इन्सुलिनबद्दल, ठीक आहे. तुम्हाला आमचे जर व्हिडिओज आवडत असतील, तुम्हाला माहिती भरपूर मिळत असेल आणि तुम्ही कुठला व्हिडिओ मिस केला असेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ ऐकायचा असेल, हवा असेल, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप करू शकता 8657517922 वर. आज मी इथेच थांबते. आज आपण पाहिलं डायबिटीज ट्रीटमेंट मेडिसिन्सबद्दल. पुढच्या सेशनमध्ये आपण बघूया इन्सुलिनबद्दल आणि आपण डिटेलमध्ये बघूया की हे इन्सुलिन नक्की असतं काय, त्याचे टाईप्स काय आहेत, ठीक आहे. आपण डिटेलमध्ये इन्सुलिनबद्दल बघूया. टिल देन थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू.